हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये नेहमीप्रमाणे अर्जुन झोपेच्या टाईमला सुद्धा नेटमध्ये बघत असतो सायलीची काळजी कशी घ्यायची. तर तिथे एक्सपर्ट म्हणतात तिला ब्रेनसाठी मेडिटेशन आणि तिचा डाएट योगा याच्याकडे तुम्हाला चांगलं लक्ष द्यावं लागेल. पण हे काम तुम्ही स्वतः न करता तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घ्या, स्वतःचं काही करू नका. तर अर्जुन म्हणतो की हां, हे काम मला उद्याच्या उद्याच करायला पाहिजे, मी उद्याच काम सुरू करतो. इकडे सायलीला पण झोप लागत नाही. तन्वीबद्दल ती विचार करत राहते सारखं. जे कॅसेटमध्ये ऐकलं तिला असं वाटतं की ते माझा लहानपणीचाच आवाज आहे, तर मला आता कोण सांगू शकेल अशी विचारच करत राहते. आणि तिला वाटतं की मी अर्जुनशीच बोलेन, पण अर्जुनशी बोलायला पण तिला हिंमत लागते. तरी पण ती फोन करायचं ठरवते. तेवढ्यातच अर्जुनचा फोन येतो आणि अर्जुन फोन उचलते सायली, तर अर्जुन बघतच असतो. तर सायली म्हणते मला पण काही बोलायचं होतं तुमच्याशी, 100 वर्ष आयुष्य आहे, मी फोन लावणारच होते तेव्हाच तुमचा फोन आला. अर्जुन म्हणते तुला काही सांगायचं होतं ना, माझ्याशी बोलायचं होतं, म्हणजे तुला पण माझी आठवण येतच आहे ना. सायली येऊन जा ना इकडे, बघ तुझ्याशिवाय कशी आपली रूम खाली खाली वाटत आहे. तेवढ्यात अलार्म वाजतो सायलीचा आणि अर्जुन म्हणतो की झोप आता, झोप, तुझा अलार्म वाजलेला आहे, नंतर बोलशील. सायली म्हणते अरे मला थोडं बोलू द्या ना. अर्जुन म्हणतो नाही, झोप आता. सायली फोन बंद करायला घेते, तर ते म्हणतात, अर्जुन म्हणतात नाही, फोन नाही बंद करायचा, व्हिडिओ कॉल तसाच राहू दे, ती झोपते नाही झोपते मला काय माहिती. मग सायली असं फोन ठेवते आणि झोपून जाते. थोड्या वेळाने बघते तर अर्जुन झोपला म्हणून ते फोन बंद करते सायली आणि परत विचार करायला लागते की मला कोण सांगेल, मला माझ्या लहानपणची आठवण मी कधी आरशातसुद्धा बघितलं नाही. कुसुम ताई सांगत होत्या की मी आरशामध्ये बघितलं तरी मला घाबरायला व्हायचं, त्याच्यासाठी मधुभाऊनी मला फोटो नाही दाखवले लहान असताना. हां, मला मधुभाऊच सांगेन. आता मी उद्या हॉस्पिटलला जाणार आणि मधुभाऊला ही टेप रेकॉर्डरचा आवाज मी आपल्या फोनमध्ये घेणार आणि फोन मधुभाऊला ऐकवणार. सुमन प्रतिमाला म्हणते की मी नाश्ता आज सायलीला विचारूनच बनवेल. तेवढ्यात सायली येते. प्रतिमा विचारते तुला झोप लागली ना. तर सायली म्हणते हो, मला तसं अनोळख्या जागेमध्ये झोप तर येत नाही ना, पण माहीत नाही इथे मला छान झोप लागली. तेवढ्यामध्ये एक गेटवर माणूस येतात आणि ते म्हणतात सायली मॅडम आहेत का. तर सायली म्हणते हो आहे, या ना. तर ते म्हणतात की मी करमनकर सर आहे, मी माझं काम डाएट प्लॅनचं आहे, मी तुमच्यासाठी डाएट प्लॅनसाठी आलेलो आहे. तेवढ्यामध्ये दुसरे येतात आणि ते म्हणतात की मी मेहता आहे आणि मी योगा इन्स्ट्रक्टर आहे. तिसरे येतात प्रधान, ते म्हणतात की ट्रेस कमी करणार. आणि चौथे येतात अर्जुन म्हणतात हे सगळे मी तुझ्यासाठी आणलेले आहे, एक डाएट प्लॅनर, एक ट्रेस कमी, एक योगा इन्स्ट्रक्टर. तर सायली म्हणते की हे काय तुम्ही काय करून राहिले तुम्ही. प्रतिमा म्हणते जाऊ दे ग, तुला गरज आहे त्यांची. सुमनताई म्हणतात की बघ असा नवरा नशिबानेच मिळतो. तेवढ्यामध्ये कुसुमताईचा फोन येतो आणि सायली म्हणते की मला हॉस्पिटलला जायचं आहे, मधुभाऊला भेटायला खूप दिवस झाले, मला गोड बातमी द्यायची आहे, मी अजूनपर्यंत भेटली नाही त्यांना. आणि ती हॉस्पिटलला निघते. इकडे प्रिया जेलमध्ये मी एवढं सारं केलं पण कल्पीला तरी माहीत नाही झालं, खोटं सुसाईड अटेम्प्ट केलं, मी प्रतिमाला सांगू काय. प्रतिमाला सांगितलं तर तो रविराजच मी खोटी तन्वी आहे हेच पागाडत बसेल, आता मी कोणाला सांगू. असं म्हणत तिला एकदम सचिनची आठवण येते. हां, मी सचिनला सांगणार. इकडे सायली, अर्जुन आणि कुसुमताई जातात हॉस्पिटलला. अर्जुनला ते डॉक्टरकडे भेटायला जातात. तेवढ्या वेळामध्ये सायली मधुभाऊशी बोलते आणि ती कॅसेट ऐकवते, म्हणजे फोनमध्ये जे टेप करून आणलं ते ऐकवते. एक अनोळखी व्यक्ती ते दोघे बोलत असताना चोरून बघत असतो. सायली म्हणते मधुभाऊला हे कॅसेट जे तुम्ही ऐकत आहे, मला असं वाटते की हे माझा लहानपणीचाच आवाज आहे. तेवढ्यामध्ये बाहेर अर्जुन आणि कुसुमताई एकमेकाला धडकतात. अर्जुन म्हणतो की तुम्ही धडकल्याशिवाय माझं कामच होत नाही. अर्जुन कुसुमताईला म्हणतो की चिडका बिब्बा म्हणा, मग बरोबर माझं काम होणार. कुसुमताई चिडका बिब्बा. हे दोघेही जेव्हा आतमध्ये येते तर सायली एकदम घाबरल्यासारखी होते. तर अर्जुन म्हणतो की काय अशी घाबरल्यासारखी. सायली मनामध्ये म्हणते आता कसं मी बोलू मधुभाऊशी.
अर्जुन म्हणतो, मला बघून सायली तर खुश झाली, तुमचं माहीत नाही कुसुमताई. मधुभाऊ सायली जेव्हा बोलत असते तेव्हा मधुभाऊ पाय हलवत असतात पण तिला दिसत नाही. ओके, बाय बाय, भेटू नेक्स्ट एपिसोडला.